भेदा स्वस्तिरस्तार्थो आरिष्टानेभिः स्वस्तिनो बृहस्पति तदातो स्वस्ति तिलकधारणम् त्रायो खण्डमातगणेः कस्यापसदियत्रायोकम् तद्देवे कुतरायोकम् तन्नो अस्तुतरायोकम् हरि ओम भद्रागरतो तपदातो अपरिताद उद्भीताः देवानो जाता सदामृतवीर्ये आसन्नपरायो रक्षितारो देवी देवी देवानां भद्रा सोमातिर्नेजो यातां देवाना घोरातिरभिनो निवर्ततां देवाना घोषकियामोपासे धीमाभयन् देवान आयोः परातिर तो जीवसेतान् पूर्वयान् निविधा ओमहे पयं वटं वितरमादेते गच्छामतरेताम्मारुरत्नो सोमामसवीनाधारकवादीनाः सुभगामाय चकारता तन्नो भातो मायो भुवातो भेखजन्तन्वाता पृथ्वी तत्पिताभ्योः तद्ग्रावारः सोमसुतो मायो भुवस्तादशवेन शृणोतन्दशराजो अम्म तामीशानन्दगतस्तत्तोकतपतिन्देहन्ति वाममसे होमहे वयम् भोकानो धाताभ्येदथ मासदभेदे रक्षिता वायुरागबदाः समस्ताः स्वस्ति न इन्द्रावृणकरावत्तेनः ओकाभिषवारेणाः स्वस्तेन स्तारितो आरिष्टानेमिः स्वस्तेन बृहस्पते तदातो दियोः शान्तिर तारिक्षगो शान्तिः परितभि शान्तिरापहारान्तिरो हरयः शान्तिः भगवतयः शान्तिर्विषवे देवाः शान्तिर्ब्रह्मशान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधे ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः सतीपुरन्दराभ्यां नमः माधवीर्थकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः प्रधानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवीभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। ओम एतावानस्य महिमा तो जायान् स पूरुकः पादो स विश्वाभूत निद्रे पादस्यामि तन्दिवे पाद्योपाद्यं समर्पयामि हस्तोर्घ्यं समर्पयामि मुखे आत्मनियञ्जनं समर्पयामि सर्वाङ्ग्यस्नानियञ्जनं समर्पयामि सकलोपचारार्थे गन्धाचमुद्वारी समर्पयामि अहिरिव भोगैः प्रजेति गन्धर्वाय करद्वामिन्द्रद्वां निहत्वतिः द्वामोघदे सोमोर विद्वान् समागमुच्यत अहिरिव भोगैः प्रजेति बाहुज्ञाय हेतिं परिवादम हस्तनोन् विश्वान् वयुनानि विद्वान् पुमान् पुमान् कुशं परिवाद विश्वतः सकलोपचारार्थे गन्धाचमुद्वारी समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि धूपं दर्शयामि।
दीपम दर्शयामि धूरसि धूर्वधूर्वन्दं धूर्वदिदं धूर्वजम्बयं धूर्वाणः देवानामचिवहितमघोषहितमं पवितमं दुष्टतमं देवहूतमं धूपम दीपम दर्शयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि सकलोपचारार्थे गन्धाच पुष्पाणि समर्पयामि अहिरिव भोगैः प्रजेति बाहुत्याया हेतिं परिपादमानः हस्तघ्नोन् विद्वान् पयोनानि विद्वान् पुमान् पुमान् कुशं परिपाद विश्वतः अहिरिव भोगैः प्रजेति बाहुत्याया हेतिं परिपादमानः हस्तघ्नोन् विद्वान् पयोनानि विद्वान् पुमान् पुमान् कुशं परिपाद विश्वतः सकलोपचारार्थे गन्धाच पुष्पाणि समर्पयामि अयो भोगैः व्रजेत बाहुं जायाहेतिं परिवादमानः हस्तघ्नो विश्वापैनान् विद्वान् पुमान् पुमान् गुंसं परिवाद विश्वतः ओम नाभ्या आसीदन्तरिक्षगुंसे श्रोड्योः समवतता पद्भ्यां भूमिदिशः स्तोत्र तथा लोका अगल्पयन् ओम पाणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नवेदं नवेदयामि समर्पयामि ओम जद्पुरुखं व्यदधुः कदिधाप्यकल्पयन्ना मुखं किमस्यासे किं बाहो किमोरोपाद उकेते ब्राह्मणो समुखमाते बाहो राजन्यः कृतः ओरो तदस्यादिपेस्यः पद्भ्यागं स्तोत्र अजायत ओम पवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं स वै अभ्यन्तरजुषे पुण्डरीकाक्ष पुनातो पुण्डरीकाक्ष पुनातो पुनातो पुण्डरीकाक्षः स्वस्ति तिलकधारणं स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति न सारिषो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति दधातु धूपम दीपम दर्शयामि धूरसि धूर्वधूर्वन्दं धूर्वदितं धूर्वजम्बय धूर्वाणः देवाना वचिवहितमघोषहितमं पवितमं दुष्टतमं देवहूतमं धूपम दीपम दर्शयामि यथा भागं निवेदं निवेदयामि माल्यादेनि सुगन्धेनि सुगन्धेनि मालयातेनि भयप्रभो मया हितानि भोजानं मुसवानिं प्रतिगृहणां लोकनेः परतिमोदतवान् कुभवनेः प्रदोपरेः अथवा इव सैत्वरी वीरुरः पारैष्णवः नैवेदं निवेदयामि प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा इदं ब्रह्मणे नमः नैवेदं निवेदयामि फोन में डाल दो बने फोन में भोगैः प्रजेति बाहुज्ञाया हेतिं परिपादमानः शृण्वन् विद्वान् वयुनानि विद्वान् पुमान् पुमान् कुशं परिपाद विश्वतः स्वस्ति तिलकधारणम्
रायुकंडमरदेवे कुद्रायुकंदन्नो असुद्रायुकम सकलो भजारार्थे गंधाचूर्वैः सम्पूज्य केतावान् च महिमातो जायान् च पोरुखः पादो स विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवे जत्पुरुकं वदतो कथिताभ्यगवयन्नामुखं किमस्यासीत् किं बाहो किमोरो पादा उजेते ब्राह्मणो च मुखमासीत् बाहु राजन्यः कृतः ओरो तस्याजद्वैज्यः पृथिव्यान् वसोत्रो अजायतः सकलोपचारार्थे गन्धाकुष्माणि समर्पयामि जगोदन्तिरन्दरिजगोदन्तिः प्रणवेदन्तिरपहदन्तिरो कदयः शान्तिः वनस्पतयः चान्द्रविजवे देवाः शान्ति ब्रह्मशान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जतो यतः समीहते ततो नो अभयन् कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतो सर्वारिष्टशान्तिर्भवतो हेलो थोडं साईडला सारखा ऍडजस्ट नाही घ्या ओम मध्यो शांतिरंतरिक्षगो शांतिः पृथ्वी शांतिरापः शांतिरोग हाँ फोड़ा तिथं हाँ फोड़ा समीहते ततो न अभयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पदव्यारुलान्तिर्वोदयानो वदाहतो जन्तो विश्वासो तवदासो अपरि सौद्विता देवानो जता जनमृद्विदेवजन्नप्रायो रक्षितारो देवेति देवानां भद्रासो मद्रेजो यतान् देवानां सुरातिरभिनो निवसताम् देवानां कुशयमुपसे धीमा वयं देवान आयोः प्रतिरन्तु जीवसेतान् पूर्वयान् निमिदाहो महे वयं भकं मित्रमतिचिन्दक्षमश्रिधम्म अर्जमलं वरुणको सोममस्मिना सरस्वतीनः सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातो भेकदन्तन्माता पृथिवी तद्वितधियोः तद्ग्रामाणः सोमसुतोमयो भुवस्तदशिनाचनदन्तन्नासु अम्मतमीशानाञ्जगतस्तु गत्वन्निञ्जन्जित् महे वयं भोगानो यथा वेदसामसुविधे रक्षिता पायुरतप्तः स्वस्ति न इन्द्रो वेदसवाः स्वस्ति नः भोगा विश्ववेदाः स्वस्ति न तार्चो अरिचने विहितवल्ति नो बृहस्पति दधातु उधर मारले होते यार अभी चौक नहीं कम मन के हार गए जो बिन लड़े उन पर है उन पर है धिक्कार जो देखे न सपना अपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर करना है आज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है
परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो कभी। तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रोगे, चरम चमकती धूप रोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सजर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कभी। पूजाला बसले होते ना दोन फूट वर द्या ना खाली हा आणि इथं डोकं त्या बाजूला जाईल इकडे टिकाव या फॉर्मला का काढावं लागेल. नमस्कार. शिवसेनेचे सगळ्यांनी इकडे या की लांब थांबण्याची या सगळ्यांनी. त्या टेंटच्या खाली मागे त्यांना पण इकडे या. सगळ्यांनी पुढे या इथे. सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायच्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. पवनपुत्र हनुमान की जय. शिवसेनेचे शहर प्रमुख, या प्रभागातनं तब्बल 3दा निवडून आलेले नगरसेवक, तुम्हा आम्हा सर्व शिवसैनिकांचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोद नाना भांगिरे, गेले कित्येक दिवसापासून या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे प्रमोद नाना यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर प्रत्येक चौकामध्ये शिवाजी महाराज असतील. एक मिनिट दादा, हो आम्ही दादा एक मिनिट थांबा. प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचे पुतळे असणं आवश्यक आहे. कारण पुतळा म्हणजे कुठला दगड मातीचा नसून पुतळा म्हणजे तो इतिहासाची साक्ष असणारा पुतळा असतो.
आपण इतिहासातला बोध घेत असतो, आपण इतिहासातला आपण शिकत असतो. आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य हिंदू धर्मासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिलेले असे संभाजी महाराज प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये दिवस रात्र जिवंत असणं आवश्यक आहे. त्यासाठी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे असणं आवश्यक आहे. कारण जो राष्ट्र इतिहास विसरलाय, जो राष्ट्र जे तिथले स्थानिक नागरिक आपल्या पूर्वजांना विसरलेले, ते सर्वनाश झालेले. जगामध्ये जवळपास 7 ते 8 मोठमोठ्या कम्युनिटी येऊन गेल्या, त्याची फक्त एकच संस्कृती टिकून आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त आपली हिंदू संस्कृती आज तागात टिकून आहे. त्याच्या पाठीमागचं जर कारण जर असं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे नेलं, बाजीराव पेशव्यांनी अटके पार नेलं आणि तुमच्या माझ्या हिंदूंमुळं, प्रमोद नाना मानकरेंसारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांमुळं आज सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसामध्ये जिवंत आहेत. खरं तर मी अधिकचा वेळ घेणार नाही. मी नानाने एकच विनंती कराल की नाना, या ठिकाणी तर अगदी दिमागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहणार आहे, पण याच ठिकाणी आपण कुठंतरी छोटं 10x20 फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे ग्रंथालय आपण उभं करूयात आणि इथल्या प्रत्येक नागरिकांना वाचण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ. मी स्वातीताईंना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. या ठिकाणी आज या हडपसर भागातील कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय नानासाहेब भांगिरे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि जो या भागामध्ये विकास झालेला आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते असतील, आमच्या भगिनींसाठी पाण्याची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे इतर सुविधा असतील, गार्डन असतील, राम मंदिर असेल, त्याचा कळस म्हणजे ह्या परिसरामध्ये हा महाराष्ट्रामधील सगळ्यात कळस कार्यसम्राट आदरणीय नानासाहेब भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा होणार आहे. आणि या पुढील पिढीला, या भागामधील सर्व पुण्यातील तरुण पिढीला एक आदर्श संभाजी महाराजांचा आदर्श हे या ठिकाणी नानासाहेबांनी करून दाखवलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, पुणे शहर शिवसेनेच्या वतीने कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय नानासाहेब भानगिरे यांचा मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नानाजी भानगिरे, शासन नियुक्त नगरसेवक राकेशजी जांभरे, उंडरी गावचे माजी सरपंच सुभाष बापू रटले, सर्वच या ठिकाणी भानगिरे परिवार या ठिकाणी सगळं उपस्थित आहे. सर्वच शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वात प्रथम मी नानांचे खूप खूप आभार मानते, कौतुक करते. आज रहेजा चौकाला एवढं सुंदर त्यांनी केलंय. आज या 41 प्रभागामधील त्यांनी पूर्ण कायापालट करून टाकला आहे. आज या ठिकाणी नाना तुम्ही एवढे कामं केली आहेत, आज सगळ्यांच्या समोर नानांची कामं आहेत. नक्कीच आता पण भाऊंनी सांगितलं, बोराटे साहेबांनी, की ग्रंथालय पाहिजे. नक्कीच या ठिकाणी ग्रंथालय पाहिजे. शिवाजी महाराजांची इतिहास सगळ्यांना वाचायला इथं मिळाला पाहिजे. आज या ठिकाणी भरपूर सोसायट्या झालेल्या आहेत, त्यांना पण सर्व लहान मुलांच्या कानावर हे संस्कार पडले पाहिजेत. नक्कीच नाना या ठिकाणी तुम्ही हे जे काम केलं अतिशय कौतुकपूर्ण आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगते की सगळ्यांनी आपण महाराष्ट्रीयन आहात हे बाळगा. मध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची
संभाजी महाराजांची मूर्ती स्थापन झाली पाहिजे. नाना, आपण सगळेजण मिळून प्रत्येक चौकामध्ये संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केलीच पाहिजे. सगळ्या नाना, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साथियों, हमारे प्रिय राजा भांगिरे जी, आपको मैं सिर्फ आज ये बात बता रहा हूँ कि आज ये जो डिसीजन हुआ है, जो परमिशन मिली है, इसके पीछे बहुत सारे कतार खड़े थे. उन सबको हमें चुन चुन के चुन करना है और हिंदुत्व की ताकत आगे बढ़ानी है. जैसे पता चला कि हिंदू इकट्ठे हो रहे हैं, उन्हें रोष हो गया, लेकिन उनके रोष को हमको खत्म करना है, चूर चूर करना है और इस चौक पर हिंदुत्व की एक अलग संस्था बन के और नाना के हाथ बड़े करने हैं. मैं बहुत खुश हूँ. जैसे मुझे पता चला मैं भागता चला आया नाना के साथ और गंगा जी की मूर्ति के साथ. ऐसा ही कहना चाहूँगा. धन्यवाद. हा ना. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आज आपल्या या रईजा चौक भानगीनगर यामध्ये परिसरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशुभकरणाचं, त्याचबरोबर आर्चरीज पॅलेस ते करनगर चौक रस्त्याचं रुंदीकरण, त्याचबरोबर सडाची हाईट कमी करण्यासाठी 15 कोटी रुपयाच्या विकास कामाचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. हा शुभारंभ 4:30 वाजता आचारसंहिता लागण्यामुळे थोड्याच वेळात आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं. आपण सर्वजण थोड्या वेळामध्ये सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि उपस्थित सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक असन, सर्व शिवसैनिक असन, आमचे भानगिरीमध्ये सर्व मोहम्मदचे ग्रामस्थ असतील, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ज्यावेळी संपूर्ण या महादेवाडी परिसरामध्ये आपला सिद्धिविनायक मंदिर ते करनगर चौक, त्याचबरोबर आजूबाजूचे सर्व रस्ते आपण डीपी रस्ते सर्व पूर्णत्वास नेले. त्याचबरोबर या चौकामध्ये इथल्या सर्व नागरिकांची इच्छा होती की धर्मवीर संभाजी राजांचा या ठिकाणी पुतळा बसला पाहिजे आणि नवी पिढीला त्यांचा आदर्श कळला पाहिजे, त्यांचं कार्य कळलं पाहिजे. म्हणून आम्ही 3 महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिकेला ठराव दिला की आम्हाला रईजा चौक भानगीनगर या चौकामध्ये धर्मवीर संभाजी राजांचा पुतळा बसवायचा आहे. आणि कालच त्याला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये मान्यता मिळाली. आपल्याला वेळ कमी मिळाल्यामुळे हा कार्यक्रम मोठा घ्यायचा होता, परंतु आज पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहिता 4 ते 4:30 वाजता लागल्यामुळे त्यामुळे थोडक्यात हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या मागचं अजून कारण होतं की गेले अनेक दिवस आपली सर्वांची इच्छा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर आपण महादेवाडी न्याती चौकामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यालाही 1 महिन्यामध्ये मान्यता मिळणार आहे. गेले 3 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन असून सुद्धा त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी संपूर्ण आपल्या प्रभागासाठी हडपसर मतदारसंघासाठी जवळ 700 कोटीहून अधिक निधी या ठिकाणी दिला गेला. आणि त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी विकासाची कामं या ठिकाणी पूर्णत्वास नेली. त्याचबरोबर देशातलं पहिलं
प्रभू श्रीरामाचं शिल्प आपण प्रभू श्रीराम चौकामध्ये बसवलं. त्याचबरोबर तरवडे या ठिकाणी संत सृष्टी केली आणि आता आपण धर्मवीर संभाजी राजांचा पुतळाही बसवतोय. त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये ज्ञाती चौक महादेववाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा बसवतोय. याचा मागचा एकच हेतू होता की आपला सर्व हिंदू धर्म एकत्र आला पाहिजे. पुढच्या पिढीला सर्वांना आपल्या हिंदू धर्माची संस्कृती कळली पाहिजे, सण उत्सव कळले पाहिजे. या हेतूने आम्ही सर्वजण त्या भागामध्ये काम करीत आलो. सर्व कामं पूर्णत्वास नेली. आता या भागातला जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि हा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न 2 महिन्यामध्ये संपूर्ण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 24 तास त्या ठिकाणी सर्व नागरिकांना द्वारवली पॅराडाईज पासून ते इलिनापर्यंत आणि इथून गंगा पर्यंत सर्वांना बंद नळ्यातून चांगलं पाणी त्या ठिकाणी येईल त्यासाठी काम चालू आहे. त्याचबरोबर कणनगर चौक ते आर्चरीज पॅलेस हा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. अनेक शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होत होता. म्हणून त्यालाही 15 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्याची आज वर्क ऑर्डर झालेली आहे. उद्या तेही काम करतोय. त्याचबरोबर तिथे असलेला इलेक्ट्रिकचे पोल तेही आम्ही अंडरपास करतोय. त्यामुळे त्याही चौक मोठ्या झाल्यानंतर तिथेही नागरिकांचा जो वाहतुकीचा प्रश्न होता, नागरिकांना जो त्रास होत होता तोही त्यामधून सुटणार आहे. म्हणजे अतिशय चांगली कामं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या संपूर्ण परिसरामध्ये केलेली आहे. भविष्यातही आपला सर्वांचा आशीर्वाद घेऊन या भागामध्ये अजून चांगल्या प्रकारची विकास कामं कशी करता येईल, अजून काय काय या भागामध्ये करता येईल. आपण या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड केलं, अनेक ठिकाणी गार्डन केले, त्याचबरोबर बॅडमिंटन हॉल आहे, त्याचबरोबर आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विलंबन केंद्र आहे, अनेक पर्यायी रस्ते केलेले आहे आणि आपण लवकरात लवकर या परिसरामध्ये जे अमेनिटी पेडची जागा आपल्या इलिनापाशी मिळालेली 2 एकरामध्ये प्रसिद्ध असं गार्डन या भागामध्ये सर्वात मोठं गार्डन त्यालाही आपण 3.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. भविष्य काळात हे सर्व कामं होतील. म्हणून ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपल्या सर्वांचं हिंदू धर्माचं जे मंदिर होतं हनुमानचं मंदिर ते काम चालू केल्यानंतर त्यांनी पत्रव्यवहार केला की या ठिकाणी काहीतरी पत्र्याचे शेड होत्या त्या कामाला त्यांनी अडचण आली. अशा लोकांना आपण कधी थारा देऊ नका. जो हिंदू धर्माच्या विरोधात काम करतोय, जो आपल्या हिंदू धर्माच्या मंदिराला आडवा येतोय, अशाला तुम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराला या ठिकाणी उभं करू नका. एवढीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. भविष्यामध्ये या भागामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन चांगला प्रकारचा विकास या भागामध्ये करणार आहे आणि हडपसर मतदारसंघामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार लवकरच हडपसर मतदारसंघामध्ये संवाद यात्रा होते आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून जे साहेबांनी काम केलेले आहे ते आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवतोय आणि हडपसर मतदारसंघामध्ये एक इतिहास होणार आहे की सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे कधी येतील त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीमागे राहू द्या एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी शैलजाताई भानगरेला विनंती करतो आपण सर्वांचा आभार मानतो. सर्वजण उपस्थित असलेले मान्यवर यांचं मी प्रथमतः स्वागत करते आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली पण हार मानली नाही. असंच प्रत्येक शिवसैनिकांनी राहायचंय, हार कधीच मानायची नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे की आपण पादनंतर काढून या ठिकाणी शिववंदन होईल आणि कार्यक्रम संपन्न.
सगळ्यांनी हात जोडायचे. ये इथे दोघं म्हणा ना, दोघं म्हणा, ये म्हणू दे दोघं. कर कर चालू कर. मी म्हणेन माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचे. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघासी मारावे, झुंजून अवघास मानावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपले राज्य आपले, देशद्रोही जितके कुत्ते, देशद्रोही इतके कुत्ते, मारून घालावे पट्टे, मारून घालावे पलिते, देवदास पावती पट्टे, देवदास पावती पत्ते, ये धरती संशयो नाही, ये धरती संशुल नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा हलतो करावा, मुलूक भरवावा की बुडवावा, मुलूक बडवा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षात भूमंडळी, भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालले, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सेल्वी देणे, कैसी असे कैसे असे, सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साज देतो योग, म्हणून साथ देतो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, यावरून करावे विशेष, कधी बनवावे पुरुष, कधीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, यावतरी आदे उपास काय द्यावे, आय ल्यावे, शिवरायांची आठवावे, शिवरायांची आठवावे, जीवित व्रत मानावे, जीवित त्रोत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, यलोकी पडोकी उदावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, इच्छयाचा महामेरू, भक्तजनांची आधारू, बहुत जणांचा आधारू, अखंड स्थितीचा निधारू, अखंड शिस्तेचा निधारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, गो माता की जय, जो हिंदू हित में याद करेगा वही देश मेरा, आर्किटेक्ट हिंदू इनकी बात करेगा, आर्किटेक्ट शिवमजी याला विनंती करतो की या ठिकाणी कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजा पुतळा किती हाईट असणार आहे काय थोडक्यात माहिती आहे. शुभम बुबे. नमस्ते. संभाजी महाराजांचं जे पेडिस्टल आहे ते डायमीटर 8.5 मीटर 8.5 मीटरचं आहे. हाईट जी आहे ती 6.3 मीटर्स आहे पेडिस्टलची. किती मीटर झालं तेच. आणि 21 फूट ही पेडिस्टल आहे आणि मूर्तीची हाईट ही 25 फूट आहे आणि मूर्तीची वजन जे आहे ते जवळपास 7 ते 8 टन आहे. त्याच्या हिशोबाने पेडिस्टलचं वजन जे आहे ते 16 ते 17 टनच्या अप्रॉक्स असणार आहे.
आणि हे पूर्ण पेडेस्टल आरसीसी मध्ये असतं आणि हे सर्व नाना स्वखर्चातनं करणार आहे. हो याचा प्रवेश घ्यायचा नानांच्या नेतृत्वामध्ये मांजरीचं काय शिवसेनेमध्ये जे प्रवेश करणार आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी काय नाव आहे पूर्ण? सांगा ना. हे पट्टे आणले 2. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश दादा नलावडे, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती ताई घ्या तुम्ही द्या त्यांना. ताई हडपसर विधानसभेचे काँग्रेसचे अध्यक्ष महिला अध्यक्षा या, अभिनंदन. या, या. यांचं शिवसेने कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष महिला दादा तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील, नाना तुमच्या पाठीमागे उभे राहतील अशी ग्वाही सगळ्यांच्या साक्षीने देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला बोला बोला. माझं झालं की त्यांच्याकडे मी आभार मानतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि महेश दादांना विनंती करतो की त्यांनी एक मिनिट. बोलावं. सर्वांना जय महाराष्ट्र. चालेल माईक चालू कर रे. चल पटकन तिकडे उद्घाटनाला जायचं. हा. सर्वांना माझं जय महाराष्ट्र. ऍक्च्युली मी माझं हॅलो. सांगत राहतो, माझं मुली मिसेस तर उद्घाटन झालं की 5-10 मिनिटात करू फोन. काँग्रेसमध्ये होतो. आता नानांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सर्व मित्रमंडळांच्या चर्चा झाल्यावरती असं ठरलं की आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय. आणि मी नानांना एक मोठी गोष्ट सांगायला इच्छितो की नानांच्या कामामुळं आज भारतातलं पहिलं गाव काँग्रेस मुक्त झालं. हे एकनाथ भाई शिंदेनी आपल्या साहेबांनी सगळ्यांनी जो स्वप्न बघितलं होतं, मला अभिमान वाटतो की आमच्यामुळं एक काँग्रेसचा झेंडा तिथं होता. आज तो पण आम्ही उतरवला, कारण आम्हाला विकास पाहिजे आमच्या भागाचा. आणि नाना पाटकर साहेबांच्या कर्तृत्वामध्ये आणि नेतृत्वामध्ये नक्की होईल. एक गोष्ट अजून सांगतो, 2014 आम्ही दोघं एकत्र आमदारकी लढलो. नाना मनसे म्हणतो तरी अपक्ष. धन्यवाद. ओके. चल बाईट का शॉर्ट मध्ये तुमच्याकडे सविस्तर हो. आज या ठिकाणी संभाजी महाराजांच्या चौथऱ्याचं भूमिपूजन झालं. काय सांगाल, कसा पाठपुरावा केला, कसा पुतळा होणार आहे, किती निधी कशातून होणार आहे? आज महादेवाडी येथील रहिजा चौक भानगिरी नगर या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी चौथऱ्याचं भूमिपूजन झालेलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पाठपुरावा करत होतो. कालच शहर सुधारणा आणि मुख्य सभेला त्याची मान्यता मिळाली म्हणून आज या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे. हा संपूर्ण खर्च सिद्धेश्वर महादेव ट्रस्ट आणि आमच्या दोन्ही ट्रस्टच्या वतीने या संपूर्ण चौथऱ्याचा आणि पुतळ्याचा खर्च हे संपूर्ण ट्रस्ट करणार आहे. 2 ते 2.5 महिन्यात हा संपूर्ण पुतळा आणि सर्व चौथरा पूर्ण होईल आणि इथल्या एक नागरिकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. निश्चितच धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य भविष्यात येणाऱ्या पिढीला कळावं म्हणून या हेतूने चौकामध्ये आज धर्मवीर संभाजीराजे पुतळ्याचं भूमिपूजन केलेलं आहे. एकीकडे तुम्ही संत सृष्टी केली, विठ्ठलाचा भव्य पुतळा केला, आता संभाजी महाराजचा पुतळा होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराला विरोध केला. काय सांगा? हिंदू धर्म कुठेतरी एकत्र आला पाहिजे. हिंदू धर्माचे सण उत्सव संस्कृती ही येणाऱ्या पिढीला कळली पाहिजे. आणि मंदिर केल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी लोक समाज धर्म एकत्र येत असतो. परंतु अशा ठिकाणी काही राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी अडवणूक करतात, पत्रव्यवहार करतात
हे सर्व गैरप्रकारे चुकीचा प्रकारे हिंदू धर्माला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून होतोय. म्हणून अशा लोकांना कुणी जवळ करू नये हा आमचा सर्वांचा उद्देश आहे. भविष्यामध्ये निश्चितच त्याच ठिकाणी आम्ही काही 2-3 गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर निश्चितच या पुढच्या वर्षी या ठिकाणी मंदिरही पूर्ण झालेलं असेल. ज्ञाती चौकात छत्रपतींचा पुतळा, ज्ञाती चौकामध्ये महादेवडे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसला पाहिजे. गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आमचे महादेवाडीचे सर्व नागरिक स्थानिक नागरिक प्रयत्न करतात. त्याचाही पाठपुरावा माझा चालू आहे. हे आचारसंहिता संपली की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला मान्यता मिळते. त्याचबरोबर मोहम्मदवाडीचं महादेववाडी ही 3 महिन्यात नाव बदलते. हे सर्व कामकाज पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व महादेववाडी असेल प्रभाग क्रमांक 41 असेल या संपूर्ण परिसरामध्ये एक विकासाचा एक अजेंडा आणि विकासाचा एक व्हिजन घेऊन आम्ही उतरलो. निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण भागातल्या नागरिकांना होणार आहे. आज महेश नलावडे आणि मंदाकिनी नलावडे यांनी पक्षात प्रवेश केला, काय सांगा? महेश नलावडे आणि त्यांच्या पत्नी नंदा नलावडे, मंदाकिनी नलावडे, महेश नलावडे ते आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जरी ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी एक मित्रत्वाचं नातं आमचं गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि महेशजी नलावडे यांनी निश्चितच महादेवनगर परिसरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळेस केलं होतं. त्यांचा फक्त वापर करून त्या ठिकाणी काँग्रेसने घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या कामावर त्यांच्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देणारं बळ असेल ह्याच्यावर त्यांनी आज निश्चित विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा प्रवेश निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठे वायाला जाणार आहे. त्यांची कुठलीही कामं या ठिकाणी रेकॉर्डणार नाही हे मी आज तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. ओके, चला. हा